श्रीराम जय जय राम. श्री समर्थ रामदास स्वामींचं स्फुट काव्य. हरे राम हा मंत्र सोपा जपारे. श्लोक 47. त्यजा दुष्ट संगा पहारे भल्यांसी, कराहित येऊ नका गर्भवासी. जसे अंतीचे दुःख होते जिवारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. समर्थ सांगतात, तुम्ही सत्संगती करा, दुष्ट जनांचा त्याग करा, तुम्ही स्वतःचे हित करून घ्या व पुन्हा या गर्भवासाचे दुःख भोगू नका. जन्म घेतल्यावर अंतकाळी जीवाला दुःख भोगावे लागते. त्यापेक्षा हरे राम या सोप्या राममंत्राचा जप तू का करत नाहीस? समर्थ परोपरीने राममंत्राचा जप करायला सांगत आहेत. कारण रामनाम हा तारक मंत्र आहे. मनुष्य जेव्हा संकटाने वेढला जातो त्यावेळी त्याला जीवनाची यथार्थता कळते. मग देवाचे नाव घ्यायला लागतो. पण भगवंतांची माया मोठी विचित्र आहे. संकट दूर होताच तो पुन्हा नव्या वासनापाशात गुंतून जातो. काही काळापूर्वी आलेले वैराग्य नाहीसे होते. काही वेळा भगवंतांवरचा विश्वास सुद्धा डळमळीत होतो. जीव पुन्हा पुन्हा मोहात अडकतो व जीवनाचा रथ चौखूर उधळू लागतो. कठोपनिषदात एक सुंदर श्लोक आला आहे. आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेव तू, बुद्धिम तू सारथिम विद्धी मन प्रग्रहमेवच. या श्लोकात जीवात्म्यावर रथीचं म्हणजे रथ चालवणाऱ्याचं रूपक केलं आहे. जीवात्मा हा रथी असून शरीर म्हणजे रथ आहे. बुद्धी हा या रथाचा सारथी असून मन म्हणजे लगाम आहे. पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये असे या रथाचे 10 घोडे आहेत. हा रथ योग्य मार्गावरून धावण्यासाठी मनरूपी लगाम हा बुद्धिरूपी सारथ्याच्या हातात असायला हवा. तरच सर्व घोडे एकाच दिशेने संचलित होऊन गंतव्यस्थान गाठता येईल. पण व्यवहारात घडते ते उलटेच. मन सारथी होते आणि बुद्धीला लगाम बनवते. त्यामुळे रथ चौखूर धळू लागतो व गंतव्यस्थान गाठता तर येत नाहीच, पण जीवात्म्याला मात्र पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूचा अनुभव घ्यावा लागतो. हे टाळण्यासाठी बुद्धीला पुन्हा आपल्या सारथ्य पदावर प्रतिष्ठित करावं लागतं. त्यासाठी मनाने आपल्या सारथी पदाचा त्याग करणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा मनालाच उपदेश करावा लागतो. आत्मपरिवर्तनाचे एक वेगळेच तंत्र ज्याप्रमाणे समर्थाने मनाच्या श्लोकात विकसित केले आहे, त्याप्रमाणेच ते राममंत्राच्या श्लोकातही विकसित केले आहे. दुर्गुण मनुष्य सहज उचलतो, पण सद्गुण मात्र प्रयत्नपूर्वक बनवावे लागतात. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लागे. तिये संगतीची जनी कोण गोडी, जे संगतीने मती राम सोडी. ज्या संगतीमुळे मनुष्य रामापासून दूर जातो अशा संगतीची मनुष्याला स्वाभाविक ओढ असते, पण त्यामुळे मनाचं समाधान भंग पावतं. देहाहंता येऊन चिकटलेली असतेच, पण ती दृढ व्हायला लागते. देहाहंता निर्मूळ करणे ही ब्रह्मविद्या प्राप्तीतील मुख्य गोष्ट आहे. दुर्जनांच्या संगतीत देहाहंता बळावत असते. दुर्जनः परिहर्तव्यः विद्येयालंकृतोऽपि सन्. विद्या विभूषित असेल, पण जर तो दुर्जन असेल तर त्याला टाळावं, कारण त्याची संगत ही आपला घात करणारी असते, असं संस्कृत सुभाषितात म्हटलेलं आहे. आणखीन एक सुभाषित आहे. संगः सर्वात मनात त्याज्यः सचेत धातुं न शक्यते, ससद्भिः सह कर्तव्यः संतः संगस्य भेषजम. सुभाषितकार म्हणतो की मुळात संगत कुणाची करूच नाही, पण जर करायचीच असेल तर सज्जनांचीच संगत करावी. संत कोणाला म्हणावं? जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. असं समर्थाने दासबोधात संतांचं लक्षण सांगितलेलं आहे. निरीच्छता हे संतांचं मुख्य लक्षण आहे. प्रपंचाविषयीची सारथी आशा त्याच्या मनात नसते. अशी दुराशा नसल्यामुळेच त्याच्याकडे दीनताही नसते. देहबुद्धी वाढवणारी उपाधी त्याला बांधू शकत नाही. तो हरिभक्त असूनही विरक्त असतो. तो ज्ञाता असतो. त्याला आत्मानुभव आलेला असतो. अशी संतांची अनेक लक्षणे समर्थाने मनाच्या श्लोकात व दासबोधात सांगितलेली आहेत. अशा संतांचे ज्ञानी मनुष्याचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, जयाचेनी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, जीव दोनदा वरी लोळे आनंदाचे. संतांची ज्ञानप्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो. मनाच्या श्लोकात
सदा संगती सज्जनांची धरावी या नावाने श्लोक पंचक आलेले आहे. देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी करणे, कल्पना करण्याचा मनाचा स्वभाव नाहीसा होणे, निर्गुण देवाची ओळख होणे, भ्रांती नष्ट होणे या गोष्टी संत संगतीत कळून येतात असे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. सद्वस्तूचे निश्चित ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावयाचे ते सत्संगानं कळतं. बुद्धीमध्ये पालट होतो. योग्य मार्ग कोणता ते कळतं. मुख्यतः हा संसार समूळ खोटा आहे हे संत संगतीत कळू लागते. भुक्ती, मुक्ती व विरक्ती म्हणजे काय ते कळू लागते असं सांगून समर्थ आपला उद्धार करून घेण्यास सत्संगती करण्यास सांगत आहेत आणि त्याचबरोबर राममंत्राचा जप करायला सांगत आहेत. आता शेवटचे 2 श्लोक आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. आज इथंच थांबूया. हरिओम तत्सत.